पेण खोपोली राज्य महामार्गावरील गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। या क्षणाची मोठी बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आता वाहतुकीचा खोळंबा निर्माण झालाय। अमोल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत। अमोल, बोरघाटातही वाहनाचा खोळंबा दिसतोय दोन्ही मार्गावर आणि शनिवार रविवार वीकेंड आहे, इयर एंड आहे, या सगळ्याचे बेत जमून आल्यामुळे या गर्दी दिसतात, काय सांगाल? ऋषी, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर असो पुणेकर असो बाहेर पडलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वे प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या तरी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। ज्या गाड्या पुढे जातात पुणे मार्गावर त्या अगदी बोरघाटात संत गतीने ती वाहतूक सुरू आहे। तसंच पुण्यावरून आणि मुंबईवरून ज्या गाड्या एक्झिट होतात इमॅजिकाला जायला आणि अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन किंवा खाली इकडे खोपोली देण्यासाठी राज्य महामार्ग आहे पेण खोपोली, हाही प्रचंड प्रमाणात इथेही मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। एकूणच तालुक्यात खोपोली, खालापूर असेल, इकडे माथेरानच्या बाजूचा रस्ता कर्जतचा असेल, सगळ्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्या सध्या दिसतात। एकूणच वाहतूक जी आहे ती संत गतीने आहे। वाहतूक पोलीस आहेत, त्यांनी काल रात्रीपासूनच एक मेसेज टाकला व्हॉट्सअपला की बाहेर पडा परंतु गाडी मात्र हळू चालवा। नक्कीच अमोल, या संदर्भातच प्रश्न आहे की या मार्गावर थोडीशी गर्दी जास्त असल्यामुळे पोलिसांकडनं किंवा वाहतूक शाखेकडनं आणखीन कुठल्या पर्यायी मार्गाचा विचार किंवा त्या संदर्भातली व्यवस्था करण्यात आली आहे का? मुंबईवरून जे पर्यटक खाली कोकणात जाण्यासाठी जे निघाले त्यांनी प्रामुख्याने एक्सप्रेसवेचा वापर करावा, जुना ओल्ड हायवे आहे त्याचा वापर करावा। त्यानंतर आपल्या ज्या लेनची शिस्त पाळावी। आता पर्यटकांचे जे काही ट्रॅफिकच्या जे काही गोष्टी आहेत या सगळ्या पोलिसांनी काल रात्रीपासून मेन्शन केल्या आहेत, परंतु कुठेतरी पोलिसांचा स्टाफ मात्र कमी पडतोय याच्यावर नियंत्रणासाठी, हे मात्र इशी पुण्यात दिसून येत आहे। नक्कीच पेण खोपोली महामार्गाचा हा जसा प्रश्न आहे तसंच बोरघाटावर हे चित्र दिसतं। बोरघाटातली स्थिती काय आहे? ऋषी, आता बोरघाटात पुण्याकडे जाणारा ज्या सगळ्या वाहतूक जी आहे ती संत गतीने आहे, मंद गतीने आहे। बोरघाटातले पोलीस त्याच्यावर कंट्रोल ठेवून आहेत, परंतु गाड्यांची संख्या इतकी वाढली की त्याच्या अवसर वाहतूक ही त्यांनी काल रात्री बंद करायला पाहिजे होती, तीही बंद केलेली आहे। त्याच्यामुळे ज्या लाईट व्हेकल ज्या आहेत त्यांची मोठी संख्या रस्त्यावर आले। पोलिसांना कंट्रोल करणं थोडंसं अवघड जाते, परंतु दुपार 1-2 तासामध्ये ही सगळी वाहतूक पूर्वपदावर येईल अशी पोलिसांना नक्की आशा आहे आणि तसं पोलिसांचं काम मात्र सुरू आहे। नक्कीच धन्यवाद अमोल या माहितीबद्दल। पण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी झालेली आहे। पेण खोपोली महामार्गावर गाड्याच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। खरं तर कोकण या निमित्तानं पूर्णपणे फुल झालेला आहे। ती एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। खरं तर कोकणाकडे जाणारा वडखळ नाका असेल, पेण खोपोली मार्ग असेल किंवा एकूणच मुंबई पुणे किंवा मुंबईतून बाहेर जाणारे जेवढे मार्ग असतील या सगळ्या मार्गावर ट्रॅफिक जाम झालेला आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी बाहेर निघताना, सुट्टीसाठी बाहेर निघताना सगळ्या प्रवाशांना, पर्यटकांना एक महत्त्वाची सूचना आहे की या सगळ्या संदर्भात बाहेर जाताना आपण काळजी करून आपण बाहेर निघावं। या संदर्भातली एक मोठी बातमी येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।